पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधी जाहीर झाले पाहिजेत। इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी। मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास सक्त विरोध। एक्झिट पोल नव्हे हे मोदी मीडिया पोल। काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितामुळे राहुल गांधींची आगपाखड, तर इंडियाच्या 295 जागा येणार, राहुल गांधींचा दावा। एक्झिट पोल नंतर सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये पुन्हा वाद। विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा, तर नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार। एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मोदींना भेटण्याबाबत अनेकांना मेसेज। दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा। पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही। एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया। अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटानं 3 जागा जिंकल्या, भाजपला स्पष्ट बहुमत। अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्याची शक्यता। अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये। एक्झिट पोल भाजपनं आपल्या बाजूने करून घेतल्याचा आरोप। सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जॉनी वाल्मिकी या गँगस्टरला हरियाणा पोलिसांकडून अटक। पुणे अपघातानंतर रक्त चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे रक्ताचे नमुने वापरले। चौकशी अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा। अग्रवाल पती पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। मोदींच्या ध्यानधारणेमुळे भाजपला 800 ते 900 जागा मिळायलाच हव्यात, राऊतांची खोचक टीका। एक्झिट पोल फ्रॉड असल्याचीही राऊतांची टिप्पणी। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह। एक्झिट पोलमध्ये सांगलीत विशाल पाटलांना आघाडी, त्यावर सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन, आम्हाला सगळं माहिती आहे, राजकारणात आयुष्य गेल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनं तयार केली। नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार, तर राऊत विद्वान ते कालच लंडनमधून परतल्याचाही पटोलेंचा खोचक टोला। एक्झिट पोल आपल्या बाजूने आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। सुप्रिया सुळे किमान 1.5 लाख मतांनी जिंकतील, तर ठाकरे गटाच्या 18 जागा कायम राहतील, खासदार संजय राऊतांना विश्वास। पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली त्यातून उद्धव ठाकरे हे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू हे असं बोलावं लागेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ ठरवतील, अशीही संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। 3000 शिवसैनिकांचं शक्ती प्रदर्शन करत अनिल परब अर्ज दाखल करणार। चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक। बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही, आम्ही 2 वर्षांपासून तयारी करतोय, मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि अजित पवार गट राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती। आमचं चिन्ह चोरल्याचा फायदा त्यांना मिळाला, हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही। राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल। महाडमधील आंदोलनाप्रकरणी भाजप नेते रवींद्र एडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी। औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं, येत्या काळात काय करणार आहात याची उत्तरं जलील यांनी द्यावी, आंदोलकांची मागणी।
निकाल आधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर झळकले। पुसदमध्येही उत्साही कार्यकर्त्यांनी लावले संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर। निकाल आधीच नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचे संदेश। नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर। धाराशिवमध्ये निकाल आधीच झळकले ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर। जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून आनंदोत्सव साजराही केला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्रा मारुतीचं दर्शन। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार। जिल्हा प्रशासनाची माहिती। हिंगोलीत मवियाच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक। मतमोजणी दरम्यान काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत प्रतिनिधींना सूचना। 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये। निकालाची फेरनिहाय माहिती घरबसता घेता यावीसाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू। बीड पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला। बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंसोबत शाब्दिक बाचाबाची। आधी धमकी नंतर आपण विनंती केल्याची बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीत गोंधळ। बच्चू कडूंची प्रतिक्रिया तर मी एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही। 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होईल। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसतंय। अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे 4 जूनला स्पष्ट होईल। दलित मतदारांना महायुतीच्या बाजूने वळवण्यात आम्हाला यश आलं। राज्यात 35 ते 40 जागा निवडून येतील, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। राजकारणात नसल्यानं एक्झिट पोलवर बोलणार नाही, मात्र राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार। सर्व जातीच्या लोकांना त्यांनी फसवलं, त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचं हत्यार जनतेला हातात घ्यावं लागेल। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलवर बोलायला मी ज्योतिष नाही, लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सवर मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थोडा फटका बसू शकतो, मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळणार। शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली, त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल। वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजप सरकारविरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेल, अमर काळे यांची प्रतिक्रिया। शिवसेनेला 12 ते 13 जागा मिळतील। तुमाने एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढलेल्या दिसतील। 15 पैकी 12 ते 13 जागी शिवसेना उमेदवार जिंकतील। माजी खासदार कृपाळ तुमाने यांच्याकडून विश्वास व्यक्त। देशात मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार, तर राज्यात महायुतीच्या 40हून अधिक जागा निवडून येतील। धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रात मवियाला उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मवियाच्या 30हून अधिक जागा निवडून येतील। रावेरमध्येही मविया उमेदवाराचा विजय होईल। रोहिणी खडसेंची एक्झिट पोलनंतर प्रतिक्रिया। महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले, प्रशासनाला जाब विचारणार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका। हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा, भंडारा गोंदियाचे मवियाचे उमेदवार प्रशांत पडोळेंची टीका। महायुतीला राज्यात 35 ते 37 जागा मिळतील, शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया।
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांच्या फरकानं निवडून येणार, भारती पवार यांच्याकडून विजयाचा विश्वास. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. एक्झिट पोलनुसार 400च्या जवळचाही आकडा दिसतोय. शिंदे गटाच्या सर्व 9 जागा निवडून येतील. राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल, गुलाबराव पाटलांना विश्वास. देशात मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार, तर राज्यात महायुतीच्या 40हून अधिक जागा निवडून येतील. सुभाष भामरे यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घेतली दखल. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पुढाकार. पाथरी आणि परभणीतील नागरिकांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड. अमरावतीच्या मेळघाटात काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा. आमदार यशोमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेटी देऊन पाणी टंचाई आणि रोजगार समस्यांचा आढावा घेतला. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांना 2 गटात कैद्यांची हाणामारी. ड्रेनेजच्या झाकणानं 5 जणांनी एकाला मारल्यानं त्याचा मृत्यू. जुनारादवाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, तर 3घांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम जवळ धावती ई बाईक पेटली. आगीत ई बाईक संपूर्णपणे जळून खाक. वाशिम शहरातील जनावरांच्या गोठ्याला भीषण आग. जनावरांचे कुटार आणि टीन पत्रे जळून खाक. राष्ट्रीय महामार्ग 6वर खामगाव नांदुरा दरम्यान ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी. रायगडच्या म्हसळा इथे टायर पंक्चर झाल्यानं लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. बारामती शहरात पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा. विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू. तब्बल 79 दिवस चरण स्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. पंढरपुरात विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. सकाळी 6 पासून दर्शनाला सुरुवात. जळगावात संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी 727वा अंतर्धान सोहळा संपन्न. दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी. मुंबईहून पॅरिसला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याचं पत्र. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करून तपासणी, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.